भारतीय जन विकास महाअघाड़ी के श्री हेमंत पाटिल के नेतृत्व में पत्रकार परिषद आयोजित की गई, जिसमें मुख्य आयोजक श्री राजेंद्र वनार से अघाड़ी प्रमुख श्री भाऊ साहेब बावने और अन्य गणमान्य लोगों की उपस्थिति में पत्रकारों को हेमंत पाटिल ने बताया कि आगामी लोकसभा चुनाव में धन की वर्षा होगी। चुनाव में बीजेपी और कांग्रेस के नेतृत्व वाले गठबंधन पूंजीपतियों और स्थापित नेताओं को चुनाव मैदान में उतार रहे हैं। दोनों गठबंधनों द्वारा नामांकित अधिकांश उम्मीदवार 10-10 करोड़ से अधिक की संपत्ति के मालिक हैं। इंडिया अगेंस्ट करप्शन के राष्ट्रीय अध्यक्ष और देश में तीसरे गठबंधन के रूप में बने भारतीय जन विकास महाअघाड़ी के नेता हेमंत पाटिल ने दावा किया है कि इस बार के चुनाव में पैसों की बारिश होगी। देश का तीसरा गठबंधन पूरी तरह तैयार है, अपने मजबूत उम्मीदवारों को चुनाव मैदान में उतारेंगी। हेमंत पाटिल ने पत्रकारों को बताया कि भारतीय जनता पार्टी आज जिस तरह से अपनी चुनावी रणनीति बना रही है, ठीक वैसा ही भारत अघाड़ी भी करती नजर आ रही है। देश में तीसरा गठबंधन भी अपने मजबूत उम्मीदवारों को चुनावी मैदान में उतारने के लिए तैयार है। हेमंत पाटिल ने कहा कि हालांकि हमारे पास पैसा नहीं है, लेकिन साफ सुथरी छवि वाले और आम लोगों के मुद्दों के प्रति जागरूक उम्मीदवार ही हमारी ताकत हैं। अब तक भारतीय जन विकास अघाड़ी ने राज्य में 32 उम्मीदवारों की घोषणा कर दी है। बाकी 8 से 10 दिनों में तीसरे उम्मीदवार की घोषणा कर दी जाएगी। जल्द ही महाराष्ट्र में 48 सीटों पर चुनाव लड़ा जाएगा। साथ ही 125 से 150 सामाजिक संगठन भी हमारे साथ हैं। हेमंत पाटिल ने कहा कि मराठा आरक्षण को भारतीय जन विकास महाअघाड़ी का पूरा समर्थन है। उन्होंने कहा कि मराठा आरक्षण कार्यकर्ता मनोज जरांगे पाटिल ने महाराष्ट्र में अपनी उम्मीदवारी की घोषणा की है। मनोज जरांगे पाटिल ने उनसे अपील की कि वे हमारे साथ आए। हम लोकसभा चुनाव में उनका पूरा समर्थन करेंगे। ठिकाणी पत्रकार परिषदेचे आयोजन केलेलं आहे। भारतीय जन विकास महाआघाडीच्या माध्यमातून मुंबई या ठिकाणी भारतीय जन विकास महाविकास आघाडीची जी काही आमची पुढील योजना आहे, ती योजना कशा पद्धतीने राबवायची आहे, आम्हाला मतदारांपर्यंत जाण्यासाठी काय काय करावं लागणार आहे, आम्हाला मतदारांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला महाराष्ट्रामध्ये 48च्या 48 जागा आम्हाला उभ्या कराव्या लागणार आहेत। त्यातील आम्ही 40 जागा अगोदर जाहीर केलेल्या आहेत। राहिलेल्या जागा आमच्या पुढील काही दिवसांमध्ये आम्ही जाहीर करणार आहोत। त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो की आम्ही महाराष्ट्रामध्ये 48च्या 48 आम्ही उमेदवार जाहीर करतोय आणि भाजप असेल किंवा महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल त्यांना तोडीस तोड उत्तर देण्यास आम्ही तयार आहोत। आमचे उमेदवार सुद्धा चांगले आहेत, संघटन कौशल्य चांगल्या पद्धतीने ते काम करतात। प्रत्येक मतदारसंघामध्ये आमची लोक त्या ठिकाणी जातात, मतदारांपर्यंत पोहोचतात आणि मतदारांच्या माध्यमातून आमचे जास्तीत जास्त उमेदवार कसे येतील त्या संदर्भात आमची भूमिका असेल। जाहीरनामा काय असेल आणि तुम्हाला मतदारांनी का मतदान करावं? आमच्या पक्षाचा जाहीरनामा 1 ते 2 तारखेला आम्ही नागपूरला जाहीर करणार आहोत। आघाडीचा जाहीरनामा आम्ही जाहीर करणार आहोत आणि त्यानंतर तुम्हाला ते कळेलच की आम्ही जाहीरनामा तयार केल्यानंतर आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आम्ही पोहोचवणार आहोत। या तुमच्या मतदारामध्ये महिलांना किती स्थान असेल, ओबीसीला किती असेल, मुस्लिमांना किती असेल, त्याविषयी थोडंसं त्या संदर्भामध्ये आमच्यामध्ये असं आहे की महाराष्ट्रामध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत ते आमच्याकडे येतात। त्यामध्ये महिला पण आहेत, त्यामध्ये उमेदवार म्हणजे चांगले उमेदवार आहेत, संघटन कौशल्य करणार आहेत, राजकीय पक्षाचे काही नेते मंडळी आहेत, अशी सर्व नेते मंडळी घेऊन हे आम्ही उमेदवारी जाहीर करतोय। महाविकास आघाडीला आम्ही निवडणूक आयोगाकडे आमच्या महाविकास आघाडीचे सर्व पक्ष आणि संघटना मिळून आम्ही निवडणूक आयोगाकडे अर्ज करणार आहोत की आमच्या पूर्ण 48च्या 48 मतदारसंघात आम्ही जे उमेदवार उभा करणार आहोत त्या उमेदवाराला एकच चिन्ह मिळावं, त्यासाठी आम्ही निवडणूक आयोगाकडे पत्रावर आमचा चालू आहे आणि लवकरच आमचं ते चिन्ह जाहीर होण्याची तुमच्यासमोर चिन्ह डिक्लेअर करू। आणि आमचा जाहीरनामा असा आहे की सामाजिक न्याय, आर्थिक न्याय, समानता जे खाजगीकरण चालू आहे खाजगीकरणाचा विरोध राहणार आहे। जे पेन्शनरला पेन्शन मंत्री ते परत पेन्शन चालू करणार आहोत। ज्या शासकीय शाळांचं खाजगीकरण होतंय त्या पूर्ण शाळा परत आम्ही आमचं सरकार आल्यानंतर आम्ही त्या पूर्ण शाळा चालू करणार आहोत आणि ज्या ज्या ठिकाणी खाजगीकरण होत असेल त्या पूर्ण खाजगीकरणाला आमचा विरोध राहील। आणि त्याचबरोबर पूर्ण देशामध्ये जातनिहाय जनगणना करून त्या जनगणनेच्या आधारावरती आम्ही सर्वांना समान आरक्षण देण्याचा आमचा मानस आहे। त्यामध्ये
येणाऱ्या लोकसभेमध्ये आम्ही महिला, ओबीसी, अल्पसंख्याक, मुस्लिम, मराठा समाज, SC STच्या ज्या प्रमाणामध्ये आहेत त्या सर्व प्रमाणामध्ये आम्ही पूर्णच्या पूर्ण पक्षाच्या लोकांनी एकत्र बसून असा निर्णय घेतलेला आहे की सर्व संघटनेचे प्रमुख आणि पक्ष आम्ही जागा लढवणार आहोत आणि त्यामध्ये महिलांना सन्मानजनक वाटा आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत. SCलाही आम्ही सन्मानजनक वाटा देणार आहोत, आदिवासींना सन्मानजनक वाटा देणार आहोत, ओबीसीला सन्मानजनक वाटा देणार आहोत आणि ज्याचे मोठे समाज आहेत त्या सर्व समाजालाही आम्ही सन्मानजनक वाटा देणार आहोत. हमने महाराष्ट्र में हमारी भारतीय जन विकास महाआघाड़ी ने ये महाराष्ट्र में 48 जगह लड़े हैं. हमारे कई उम्मीदवार हमारे घोषित भी हुए, कई उम्मीदवारों ने अर्जा भी भरा है, विदर्भ में भरा है. अभी हमारी जो दूसरी यादी 32 लोगों की उम्मीदवार की यादी हमने पुणे में घोषित की है और भी हमारी जो यादी है उसमें हम अभी अगले हफ्ते में हम 40 लोगों की यादी हम जाहिर करेंगे. फिर अगले हफ्ते में हम 48 उम्मीदवार की यादी जाहिर करने वाला है और हम महायुति और महाविकास आघाड़ी के बारे में हम जोर से हमारे जो उम्मीदवार है तगड़े उम्मीदवार रहेंगे. हमारे जो उम्मीदवार है वो अपने डोर टू डोर अभी काम करने के लिए काम चालू किया है. सब जगह हमारे अभी कामकाज चालू है. हमारे सब राजकीय पक्ष जो है पक्ष संगठन के जो लोग हैं सब 500 विभाग में हम हमारे जा रहे हैं. सब कोकण विभाग रहेगा, पश्चिम महाराष्ट्र रहेगा, विदर्भ रहेगा या अपना बॉम्बे रहेगा, उधर जा रहे हैं. बॉम्बे की भी हमारी लिस्ट अगले 15 दिन में हम जाहिर करने वाले हैं. हमको ऐसा लगता है कि हमने चालू किया है हमारी महाविकास आघाड़ी जो है भारतीय जन विकास महाआघाड़ी, अभी हमको ऐसा लगा है कि हमारे भी कई 15 या 20 सीट हमारे भी चुन के आएंगे. ऐसा हमको अभी लगता है. जब हम मतदारों के पास जाते हैं तो मतदार बोल रहे कि आपको आपके उम्मीदवारों की हम चुन के देंगे.